कुठून आले? आम्ही वसमत तालुका रिधुरा गावातून आलो। बर बर थांबा आपण पर्यंत आरक्षण थांबा आपण यांना विचारतो तुम्ही कुठून आले? आम्ही पाटोदा तालुका जिल्हा बीड मधून आले? महेंद्रवाडी। बर 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 आता तुमचं सांगा, उद्देश सांगा आणि किती दिवस झाले इथं आहेत तुम्ही सांगा आता। आम्ही इथं 5 दिवस झाले 27 तारखेला आंतरवलीतून निघालो। जोपर्यंत दादा सांगत नाहीत तोपर्यंत आम्ही हलणार नाही। वा वा कोण कोण आले बरं? आम्ही दोघं सख्खे भाऊ आहेत। दोघे जण आले। म्हशीचा व्यवसाय आहे, दुधाचा धंदा आहे आणि दुधाचा धंदा आम्ही लोकांच्या जीवावर सोडून आलो। म्हणजे मित्रांना सांगितलं आणि गरज पडीत आमचा बाप सुद्धा येणार आहे। वा 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 जोरदार। जोपर्यंत मराठ्याला आरक्षण भेटणार नाही तोपर्यंत आम्ही मुंबई सोडणार नाही। म्हणजे बघा यांच्याकडं दुधाचा व्यवसाय म्हशी आहेत, म्हणजे रोजच्या रोज चारा करावा लागतं। यांनी तुम्ही तुमच्या मित्राला सांगितलं की बाबा सांभाळ काही दिवस आणि तोही राजी खुशीने तयार झाला। ही फार महत्वाची गोष्ट आहे आणि पूर्ण महाराष्ट्राला हा संदेश आहे की जे कोणी इकडे मुंबईला आलेले बांधव आहेत त्यांच्या घरची जी छोटी मोठी कामं आहेत ती आपण आपले कामं म्हणून केली पाहिजेत आणि आपल्या लढ्याला फार मोठं बळ दिलं पाहिजे। बोला एक मराठा, छत्रपती शिवाजी महाराज की जरांगे पाटील तुम मागे बढ़ो। जरांगे पाटील आपला बाप आहे। जरांगे पाटलांना जे सांगितलं ते केलंच पाहिजे। हो ओके ओके। या ठिकाणी मोफत असं चहाची व्यवस्था पण केलेली आहे सकल मराठा समाज बृहमुंबई यांच्यातर्फे। ओके हो सगळे भेटले टोटल आपला